हॅलो फ्रेंड्स, मी ऋषिकेश क्षीरसागर. आरकेस पॉलिटी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. राज्यशास्त्र विषयाअंतर्गत असलेल्या इंडियन पॉलिटिकल थॉट अर्थात भारतीय राजकीय विचारवंत या लेक्चर सिरीजमध्ये आपल्याला प्रमुख 4 भारतीय राजकीय विचारवंतांचा अभ्यास करायचा आहे. त्यात टिळक, गांधी, आंबेडकर आणि एम.एन. रॉय या 4 राजकीय विचारवंतांचा समावेश आपल्या सिलेबसमध्ये केलेला आहे. तर सर्वप्रथम आपण टिळकांबद्दल जाणून घेऊया. स्वराज इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असा नारा देणाऱ्या टिळकांबद्दल आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये अभ्यास करायचा आहे. आपण त्यांच्याबद्दल अल्प परिचय करून घेऊ. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात चिखलगाव येथे झाला आहे. त्यांचं जन्मनाव केशव असं होतं, परंतु कुटुंबात सर्वजण त्यांना बाळ म्हणून ते बाळ गंगाधर टिळक या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांच्या वडिलांचं नाव गंगाधर पंत होतं, आईचं नाव पार्वतीबाई. त्यांचे वडील सुरुवातीला शिक्षक होते, परंतु नंतर त्यांना बढती मिळाली आणि नंतर ते उपशिक्षणाधिकारीपदी रुजू झाले. टिळकांचा विवाह 1871 मध्ये तापीबाईबरोबर झाला. 2 मुले आणि 3 मुली असा त्यांचा परिवार होता. टिळकांच्या शिक्षणाची सुरुवात त्यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली झाली. वडील शिक्षक असल्यामुळे अर्थात त्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्यात आलं होतं व टिळकांनाही लहानपणापासूनच अभ्यासाबद्दल विशेष आवड होती. प्राथमिक शिक्षण त्यांचं पुण्याच्या इंग्रजी शाळेत झाले व 1873 मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. 1876 मध्ये ते BA ची परीक्षा उत्तीर्ण झाले. BA च्या परीक्षेत त्यांचा मॅथ्स विषय होता. 1879 मध्ये टिळकांनी गणित विषय घेऊन MA ची परीक्षा दिली, परंतु त्यात अपयश आलं. त्यामुळे त्यांनी LLB ॲडमिशन घेतलं आणि 1879 मध्ये ते LLB ची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये शिकत असतानाच गोपाळ गणेश आगरकरांशी त्यांचा परिचय झाला आणि त्यांच्यात मैत्री झाली. परंतु पुढील सार्वजनिक जीवनात मात्र त्यांच्यात तीव्र स्वरूपाचे मतभेद झाले आणि त्यामुळे त्यांच्यात शत्रुत्व निर्माण झालं. पुण्याच्या कॉलेजमध्ये शिकत असतानाच टिळक व आगरकर यांनी आपल्या भावी जीवनाचं ध्येय ठरवलं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यावर सरकारी नोकरी करण्याऐवजी लोकसेवा आणि देशोद्धार करण्याचे त्यांनी निश्चित केलं होतं. त्यासाठीच त्यांनी लोकशिक्षण व लोकजागृती करण्याच्या उद्देशाने 1881 मध्ये मराठा हे इंग्रजीतील वृत्तपत्र आहे आणि केसरी हे मराठीतील वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं. त्यातून त्यांनी विविध विषयांवर लिखाण केलं आणि त्याद्वारे ब्रिटिश शासनावर कोरडे ओढले. त्यांच्या ध्येय धोरणावर टीका करून लोकांना अनेक प्रकारची माहिती करून दिली आणि लोकात जनजागृती केली. टिळक व आगरकरांनी मिळून डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली 1884 मध्ये आणि 22 जानेवारी 1885 रोजी पुण्याला फर्ग्युसन कॉलेजची ही स्थापना त्यांनी केली. टिळक आणि आगरकर तेथे प्राध्यापक म्हणून काम करू लागले सुरुवातीला, परंतु नंतरच्या काळात कॉलेजच्या व्यवस्थापनाच्या प्रश्नावरून त्यांच्यात मतभेद झाले आणि 15 डिसेंबर 1890 रोजी टिळकांनी इंडियन नॅशनल काँग्रेस अर्थात राजकारणातच प्रवेश केला. 1895 मध्ये ते पुणे नगरपालिकेचे सभासद झाले व त्यांची पुढे जाऊन मुंबई प्रांतिक कायदे मंडळाचे सभासद म्हणूनही निवड करण्यात आली. सार्वजनिक कार्य करत असताना तसेच केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र चालवित असताना त्यांना 3 वेळा तुरुंगवास भोगावा लागला. त्यांचा पहिला तुरुंगवास 1882 मध्ये 4 महिन्यांसाठी होता. त्यांचा 1897 मध्ये दुसऱ्यांदा 18 महिन्यांसाठी तुरुंगात त्यांना जावं लागलं. तुरुंगवासाच्या या काळात त्यांना ऋग्वेदाचा अभ्यास करून वेदांचा काळ निश्चित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि आर्यांचं मूळ वस्तीस्थान शोधून काढण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. त्यांचं असं मत होतं की आर्य लोक हे उत्तर ध्रुवाकडून आले आहेत. 1908 मध्ये टिळकांवर राजद्रोहाचा आरोप लावण्यात आला आणि त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा होऊन 6 वर्षासाठी मंडालीच्या तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. तिथंच त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. गीता रहस्य म्हणजे भगवद्गीतेवर
त्यांनी टीकात्मक लेखन केलं आहे. तसेच त्यांनी जर्मन व फ्रेंच भाषेचाही अभ्यास केला. त्यांच्या प्रमुख ग्रंथामध्ये दी ओरियन, दी वेदिक क्रोनॉलॉजी, आर्क्टिक होम ऑफ द वेदास आणि गीता रहस्य या 4 प्रमुख ग्रंथांचा समावेश आहे. 1914 मध्ये टिळकांची तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतर त्यांनी पुन्हा राजकीय कार्य करायला सुरुवात केली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राजकारणात त्यांनी पुन्हा सक्रिय भाग घ्यायला सुरुवात केली आणि काँग्रेसला अधिकाधिक संघटित केलं आणि संघटनेत आपला प्रभावही वाढवला. 1917 मध्ये टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा युगमंत्र त्यांनी दिला. हा अर्थातच खूप सुप्रसिद्ध झालेला नारा आहे. लंडन टाइम्सचे लेखक व्हॅलेंटाईन चिरोल याने इंडियन अनरेस्ट या त्यांच्या पुस्तकात टिळकांवर निंदा करणारा मजकूर लिहिला होता व त्याच्यात त्यांनी टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असं म्हटलं होतं. त्याविरुद्ध टिळकांनी अब्रू नुकसानीचा दावाही केला. त्यासाठी ते इंग्लंडमध्ये गेले, पण या खटल्याचा निर्णय अर्थातच टिळकांच्या विरुद्धच लागला. परंतु टिळकांनी इंग्लंडच्या वास्तव्यात अनेक इंग्रज नेत्यांच्या, ब्रिटिश पार्लमेंटच्या सभासदांच्या भेटी घेतल्या व त्यांनी काही ठिकाणी सभाही घेतल्या. तसेच तिथं त्यांनी होमरूल चळवळीच्या शिष्टमंडळाचंही कार्य केलं. भारतातील एकंदर परिस्थितीची जाणीव त्यांनी ब्रिटिश शासनाला करून दिली होती. आता आपण त्यांचे थोडक्यात पॉलिटिकल थॉट्स ऑफ तिलक म्हणजेच टिळकांचे राजकीय विचार आपण थोडक्यात जाणून घेऊयात. प्रथमतः त्यांनी प्रसंगानुसार तत्कालीन परिस्थितीचा विचार करून भारतातील ब्रिटिश सत्ता, भारतीय राष्ट्रवाद, राष्ट्रीयत्व, राष्ट्रीय स्वातंत्र्य, व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि त्यासंबंधीचे अधिकार इत्यादी मूलभूत अशा राजकीय प्रश्नांसंबंधीचे विचार त्यांनी मांडले. टिळकांचे राजकीय विचार प्रामुख्याने त्यांच्या केसरी आणि मराठा या वृत्तपत्रातून आणि वेळोवेळी केलेल्या त्यांनी भाषणातून व्यक्त झालेले आहेत. भारतातील ब्रिटिशांच्या सत्तेसंबंधी भारतीय विचारवंत आणि नेते यांच्यात काँग्रेसच्या अगदी स्थापनेपासूनच मतभिन्नता राहिलेली आहे. त्यामुळे राजा राममोहन रॉय, दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे आणि गोपाळकृष्ण गोखले यांसारख्या विचारवंतांनी भारतातील ब्रिटिश सत्तेचं समर्थन करून ब्रिटिशांची सत्ता हे ईश्वरी वरदान आहे असा विचार मांडला होता. म्हणून त्यांना उदारमतवादी किंवा मॉडरेट्स म्हणत असत. टिळकांचा विचार मात्र यापेक्षा वेगळा होता व त्यांच्या मते भारतातील ब्रिटिशांची सत्ता ही ईश्वरी प्रकोप आहे व त्यांच्या ब्रिटिशांच्या उदारमतवादावरही विश्वास नव्हता. ब्रिटिश सत्तेमुळे भारताची राजकीय, सामाजिक, नैतिक, आर्थिक अशा सर्व प्रकारे अधोगती झाली होती. त्यामुळेच भारताचे दारिद्र्य वाढले व त्याचबरोबर ब्रिटिश अधिकाऱ्यांचा जुलूम व अत्याचारही भारतात वाढला. त्यातून काय झालं, ब्रिटिशांची हुकुमशाही प्रस्थापित झाली आणि आपला देश पारतंत्र्यात गेला. हे टिळकांनी स्पष्टपणे मांडलं. भारतातील ब्रिटिशांची सत्ता ही अनैसर्गिक आहे असं टिळकांचं मत होतं. प्रत्येक देशात त्या देशातील लोकांचंच शासन असलं पाहिजे असे त्यांचे विचार होते. त्यांचं म्हणणं होतं की इंग्लंडमध्ये जसं इंग्लंडचे शासन आहे तसंच भारतात भारतीयांचं शासन असलं पाहिजे असे ठणकावून विचार त्यांनी मांडले व स्वराज्याची मागणी केली. आता टिळकांच्या नॅशनलिझम अँड नॅशनॅलिटी अर्थातच राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रवाद याबद्दल त्यांचे विचार जाणून घेऊया. भारतात इंग्रजी शिक्षणाचा प्रसार झाल्यावर निर्माण झालेल्या जागृतीतून राष्ट्रवादाचा विचार उदयाला आलेला होता. परंतु त्यामुळे काय झालं, फक्त सुशिक्षित अगदी इलिट क्लास यांच्यापुरताच तो मर्यादित राहिला. पण टिळकांनी मात्र आपल्या राजकीय तत्त्वज्ञानामुळे आणि प्रत्यक्षात केलेल्या राजकीय कार्यामुळे अगदी तळागाळातल्या व्यक्तीमध्ये सुद्धा राष्ट्रवादाचा विचार त्यांनी लोकांपर्यंत पोहोचविला. राष्ट्रवादाच्या विचारातून त्यांनी लोकांना संघटित केलं आणि ब्रिटिश सत्तेच्या विरोधात उभं केलं आणि हा त्यांचा प्रमुख उद्देश सफलही झाला. कारण गांधींच्या पूर्वी तेच एकमेव नेते होते की ज्यांची प्रसिद्धी पूर्ण भारतभर पसरलेली होती. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादाचा उल्लेख जहाल राष्ट्रवाद असा केला जातो. कारण त्यांना ब्रिटिशांसमोर झुकणे, त्यांना विनंत्या करणे, संसदीय मार्गांचा वापर करणे हे त्यांना पहिल्यापासूनच रुचत नव्हतं. म्हणून त्यांना जहालमतवादी म्हटलं जायचं. आणि जहालमतवाद्यात टिळकांबरोबर बिपिनचंद्र पाल, लाला लजपतराय, अरविंद घोष यांचाही समावेश होता. टिळकांनी भारतीय राष्ट्रवादाचा आधार
प्राचीन भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्म याच्यात शोधलं. पण उदारमतवाद्यांनी हे विचार हे जणू काही ब्रिटिशांनी नव्याने प्रस्थापित केले अशी त्यांची कल्पना होती. त्यांनी राष्ट्रवादाला धार्मिक अधिष्ठान दिलं. इतकंच नव्हे तर हिंदू मुस्लिम ऐक्य निर्माण करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला होता. टिळकांनी राष्ट्रवादाचा विचार स्पष्ट करताना राष्ट्रवाद, राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रभक्ती या तिन्ही शब्दांमध्ये भेद केला होता. त्यांच्यानुसार की राष्ट्रवाद ही नवीन किंवा आधुनिक कल्पना आहे, तर राष्ट्रभक्ती किंवा राष्ट्रप्रेम ही प्राचीन काळापासूनच चालत आलेली कल्पना आहे. भारतीय लोकात राष्ट्रभक्ती फार पूर्वीपासून आहे असं त्यांचं ठाम मत होतं. टिळकांना पाश्चात्य राष्ट्रवादाचे आधार म्हणजे एक भाषा असावी, एक वंश असावा, एक भूप्रदेश असावा, समान आर्थिक हितसंबंध असावेत असे विचार एक देश बनण्यासाठी असतात हे पाश्चात्य कल्पना त्यांना मान्य नव्हती. या आधाराऐवजी राष्ट्रभक्ती, बंधुत्व किंवा आपलेपणाची भावना आणि संस्कृती हे राष्ट्रवादाचे मुख्य आधार आहेत असं त्यांचं मत होतं. धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक एकतेमुळे जनतेत एकत्वाची भावना निर्माण होती आणि साहजिकच त्यातून आपण सर्व एकत्र आहोत, त्यामुळे आपले स्वतःचे एक राष्ट्र असले पाहिजे अशी भावना लोकांमध्ये आपोआपच आणि साहजिकच निर्माण होते. त्यातून राष्ट्रवादाची भावना निर्माण होते. राष्ट्रवादाला धार्मिक अधिष्ठान देण्याचा उद्देश टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती यासारखे उत्सव साजरे करून दिला. त्यांनी शिवजयंती आणि गणपती उत्सवाला सार्वजनिक स्थान प्राप्त करून दिलं. पहिले सर्व उत्सव फक्त घरातच व्हायचे, परंतु या सणांना त्यांनी संघटित स्वरूप प्राप्त करून दिलं आणि त्यातून लोकजागृती करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. राष्ट्रीय स्वातंत्र्य, नॅशनल फ्रीडम याबद्दल टिळकांचे विचार जाणून घेऊयात. टिळक हे ब्रिटिश सत्तेचे कट्टर विरोधक होते. ब्रिटिशांच्या उदारमतावर त्यांचा बिलकुल विश्वास नव्हता. ब्रिटिशांच्या साम्राज्यशाहीबद्दल त्यांच्या मनात कोणताही प्रकारचा भ्रम नव्हता. केवळ आपला स्वार्थ आणि भौतिक सुखाची अमर्याद इच्छा यातूनच ब्रिटिशांनी आपलं साम्राज्य भारतावर आणि जगभर पसरवले आहे. त्यांना भारतीयांचे कल्याण करण्यात बिलकुलच इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे ते स्वतःचेच हित साधायचे. त्यांनी भारतात ज्या काही सुधारणा केल्या त्या स्वतःच्या सोयीसाठीच केल्या आहेत असा विचार टिळकांनी मांडून स्वराज्याची मागणी केली होती. त्यांनी आपल्या लेखणीने आणि वाणीने म्हणजे भाषणातून ब्रिटिश साम्राज्यशाहीला खडबडून जागे केलं होतं. त्यांनी राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि स्वराज्य यातही फरक केला होता. यातील फरक त्यांनी अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितला. राष्ट्रीय स्वातंत्र्य म्हणजे ब्रिटिशांशी असलेले संबंध पूर्णतः तोडून टाकणे आणि स्वतःचं स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र निर्माण करायचं, आणि स्वराज्य म्हणजे ब्रिटिश साम्राज्यात राहूनच वसाहतीचं स्वातंत्र्य उपभोगणे. राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि स्वराज्य या संबंधीची आपली संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी म्हटलं होतं की आदर्श म्हणून स्वातंत्र्य ही श्रेष्ठच, परंतु त्यासाठी काम करताना तुम्ही कायद्याच्या कचाट्यात सापडू शकता. त्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी काम करणं म्हणजे राज्याविरुद्ध लढाईच होईल. म्हणून आपण स्वराज्याची मागणी करायला पाहिजे, कारण स्वराज्याची मागणी ही राजद्रोह ठरू शकत नाही. स्वराज्यात जास्तीत जास्त प्रतिनिधित्व हे भारतीयांचं असेल आणि ही मागणी गैर नाही व ही राजद्रोह ठरू शकत नाही. म्हणूनच एक वास्तववादी राजकारणी या नात्याने टिळकांनी सतत स्वराज्याचीच मागणी केली आणि स्वराज्य म्हणजे ब्रिटिश साम्राज्याअंतर्गतच राहणे, परंतु पूर्ण कारभार भारतीय प्रतिनिधींच्या हस्ते सोपवणे आणि त्यांच्या हाती देणे असा स्वराज्याचा होम रूलचा अर्थ त्यांनी स्पष्ट केला. होम रूल लीगच्या कार्यात त्यांना ॲनी बेझंट यांचं सहकार्य लाभलं. टिळकांच्या पूर्वी स्वामी दयानंद सरस्वतींनी सुद्धा स्वराज्याची संकल्पना स्पष्ट केली होती, परंतु त्यांच्या स्वराज्यविषयक कल्पनेत मुख्य फरक असा होता की दयानंद सरस्वतींच्या कल्पनेतील स्वराज्य हे धर्मनिष्ठ होते. त्यात धर्माला प्रमुख स्थान होतं, धर्म हे केंद्रस्थानी होतं. पूर्ण धर्माधिष्ठित संकल्पना त्यांनी लोकप्रतिनिधींच्या मार्फत चालवण्याचा राज्यकारभाराचा विचार स्वामींनी मांडला होता. परंतु टिळकांना दयानंद सरस्वतीप्रमाणे स्वराज्यात धर्माधिष्ठित राजसत्ता अभिप्रेत अगदीच नव्हती. त्यांना राष्ट्रवादाला धार्मिक अधिष्ठान दिले असले, त्यांनी राष्ट्रवादाला धार्मिक अधिष्ठान जरी दिले असले तरी स्वराज्याचा कारभार हा धर्मनिरपेक्ष असावा असं त्यांचं मत होतं. व्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तींचे व्यक्तिगत अधिकार याबद्दल टिळकांचं मत आपण एकदा थोडक्यात जाणून घेऊयात.
टिळकांनी स्वराज्याची मागणी करून व्यक्तिस्वातंत्र्य आणि त्यासंबंधीचे अधिकार यांचे समर्थन केलं. व्यक्तिस्वातंत्र्य व त्यासंबंधीचे अधिकार नैसर्गिकच आहेत आणि ते प्रत्येकाला असायलाच पाहिजे असं त्यांचं मत होतं. टिळकांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा विचार केवळ राजकीय दृष्टीने केला नाही, तर व्यक्तीला नैतिक, आध्यात्मिक यासारख्या विकासासाठी स्वातंत्र्य आणि अधिकार आवश्यक आहेत असं त्यांनी म्हटलं होतं. म्हणूनच व्यक्तिस्वातंत्र्यासाठी स्वराज्य असण्याची आवश्यकता त्यांना वाटत होती. आता आपण त्यांच्या चतुसूत्री कार्यक्रमाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. टिळकांनी आपल्या सार्वजनिक जीवनाच्या ध्येय धोरणाला अनुसरून चतुसूत्री कार्यक्रम घोषित केला होता. या चतुसूत्रीचा वापर त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात जनमत तयार करण्यासाठी केला होता. त्यात स्वदेशी, बहिष्कार, बॉयकॉट, नॅशनल एज्युकेशन म्हणजे राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज म्हणजे स्वराज्य हे त्यांचं अल्टिमेट गोल म्हणजे शेवटचं ध्येय होतं. स्वराज्य प्रस्थापित करणे. स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज या 4 तत्वांच्या किंवा सूत्राचा समावेश त्यांनी त्यांच्या चतुसूत्री कार्यक्रमात केला होता. त्यातूनच राष्ट्रीय आंदोलनाची चळवळ त्यांनी उभी केली. आता त्याबद्दल आपण डिटेल्समध्ये वाचूयात. स्वदेशी. सर्वप्रथम आपण स्वदेशीबद्दल जाणून घेऊ. स्वदेशीचं तत्व आणि कार्यक्रम सुरुवातीला अगदी आर्थिक स्वरूपाचं होतं. आर्थिक स्वरूपाच्या स्वदेशीला न्यायमूर्ती रानडे, दादाभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले या नेत्यांनी सुद्धा या कार्यक्रमाचा पुरस्कार केला. भारतीयांनी भारतीय वस्तूचाच वापर करावा हे मूल तत्व, हा बेस त्यामागे होता. टिळकांनी मात्र स्वदेशीचा व्यापक अर्थ लावून स्वदेशीचा एक राजकीय अस्त्र म्हणून वापर केला. स्वदेशी वस्तूबरोबरच स्वदेशी विचारांना सुद्धा महत्त्व दिलं पाहिजे, प्राचीन भारतीय संस्कृतीला प्राधान्य दिलं पाहिजे असा त्यांचा विचार त्यांनी मांडला होता. आणि देशव्यापी दौरे करून स्वदेशीचा प्रचार आणि प्रसार केला होता व स्वदेशीची चळवळ मोठ्या प्रमाणावर त्यांनी उभारली व त्यात त्यांना यशही आलं. आता आपण त्यांच्या बहिष्कार या दुसऱ्या चतुसूत्रातील कार्यक्रमाबद्दल जाणून घेऊयात. ब्रिटिश सत्तेच्या विरोधात सुरू असलेल्या स्वातंत्र्य आंदोलनात स्वदेशीबरोबरच सुरुवातीला बहिष्काराचाही स्वीकार करण्यात आला होता. त्याचं स्वरूप सुरुवातीला आर्थिकच होतं. ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकून ब्रिटिशांची अर्थव्यवस्था विस्कळीत करणे, अगदी खिळखिळ करणे हा उद्देश बहिष्काराच्या कार्यक्रमामागे होता. परंतु टिळकांनी याचा राजकीय अस्त्र वापर करून घेण्यासाठी फक्त ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकून उपयोग नाही, तर ब्रिटिश शासनाच्या प्रत्येक अंगावर, अगदी शाळा, कॉलेजेस, ऑफिस, तहसील, पोस्ट प्रत्येक कार्यालयाचा भारतीयांनी त्याग करावा व ब्रिटिशांशी असहकार करावा. त्यात कोणत्याही प्रकारचं सहकार्य ब्रिटिशांशी भारतीयांनी करू नये असा विचार त्यांनी होता. कलकत्ता येथील भाषणात त्यांनी एकदा म्हटले होतं, आपण निशस्त्र जरी असलो तरी बहिष्कार हे महत्त्वाचे शस्त्र आपल्या हातात आहे. बहिष्काराचा मार्ग यशस्वी करण्यासाठी मात्र भारतीय लोकात आत्मत्याग आणि आत्मधैर्य असण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली. अशा प्रकारे त्यांनी ब्रिटिश शासनाच्या विरोधात सशस्त्र क्रांतीच्या ऐवजी अगदी विचाराने आणि विचारपूर्वक स्वदेशी व बहिष्कार ही शस्त्रे वापरली. कारण ब्रिटिशांना या शस्त्रांच्या विरोधात जुलूमशाही, जबरदस्ती करता येत नव्हती. परंतु जर सशस्त्र क्रांतीचा विचार त्यांनी केला असता तर ब्रिटिशांना सशस्त्र क्रांती अगदी मोडून काढण्यात त्यांनी बळाचा वापर केला असता. म्हणून त्यांनी स्वदेशी व बहिष्कार ही शस्त्रे वापरली. आता आपण राष्ट्रीय शिक्षण याबद्दल त्यांचे विचार जाणून घेऊयात. राष्ट्रीय आंदोलनाचा एक भाग म्हणून टिळकांनी स्वदेशी वस्तूंच्या वापराबरोबरच राष्ट्रीय शिक्षणाचाही पुरस्कार केला होता. कारण भारतीय लोकांना केवळ स्वदेशी वस्तूचा वापर करून भागणार नाही, तर त्यांनी मनानं, विचारांनी स्वदेशीच असलं पाहिजे असं त्यांना वाटत होतं. टिळकांनी राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार करण्याचं एक महत्त्वाचं कारण होतं. त्यात तत्कालीन ब्रिटिश शासनानं सुरू केलेली शिक्षण पद्धती ही भारतीय समाज जीवनाशी विसंगत होती. त्यात फक्त ब्रिटिश साम्राज्याला सहकार्य करणारे भारतीय तयार होतील अशा प्रकारची त्यांनी शिक्षण व्यवस्था चालू केली होती. त्यामुळे ही भारतीय विचारांशी जुळणारी नव्हती. या शिक्षण पद्धतीत शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणला जायचा. टिळकांनी भारतासाठी
राष्ट्रीय शिक्षणाचं समर्थन करून राष्ट्रीय शिक्षणाची व्याख्या केली ती त्या काळात त्यांनी केली होती. राष्ट्रीय मनोवृत्ती निर्माण करणे म्हणजे राष्ट्राबद्दल आपुलकी प्रेम निर्माण करणारं शिक्षण, याचं समर्थन करून याचं निर्माण करणारं शिक्षण म्हणजेच राष्ट्रीय शिक्षण होय, अशी त्यांनी राष्ट्रीय शिक्षणाची व्याख्या केली होती. टिळकांनी आपल्या राष्ट्रीय शिक्षणाच्या कार्यक्रमात भारतीय संस्कृती आणि भारतीय ज्ञान यावर अधिक भर दिला होता. तसेच चारित्र्य निर्माण करण्यावरही त्यांचा खूप भर होता. राष्ट्रीय शिक्षणात हस्तव्यवसाय, उद्योगधंदे यांच्या शिक्षणाचाही समावेश असा त्याकाळी त्यांनी विचार मांडला होता. म्हणजे त्यांचे विचार किती प्रगत होते हे आपल्याला इथून दिसून येईल. त्यामुळे हस्तव्यवसाय आणि उद्योगधंद्यांचा जर विकास केला आणि जर याचा जर शिक्षणाचा समावेश केला तर विद्यार्थी काय करतील, शिक्षण घेतलेला स्वतःचा धंदा करू शकतील आणि स्वतःच्या पायावर उभं राहू शकतील, जेणेकरून त्यांना ब्रिटिश शासनाच्या दरबारी याचना करायची गरज पडणार नाही नोकरीसाठी, असा विचार त्यांनी मांडला होता. टिळकांनी आपल्या राष्ट्रीय शिक्षणाच्या कार्यक्रमात धार्मिक शिक्षणावर भर दिला होता, कारण धार्मिक शिक्षणाने नैतिक स्तर उंचावतो असा त्यांचा विश्वास होता. त्याचबरोबर धर्माचं ज्ञान देण्याबरोबर परदेशी भाषा शिकाव्यात असाही त्यांचा विचार होता. त्यांनी परदेशी भाषेला विरोध अगदीच केलेला नव्हता. राष्ट्रीय शिक्षणाचे ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने टिळकांनी अनेक ठिकाणी राष्ट्रीय शाळांची आणि महाविद्यालयांची स्थापना केली. यात त्यांचा आणि आगरकरांचा न्यू इंग्लिश स्कूल स्थापन करण्यातही पुढाकार होता. आणि नंतर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली होती. राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे असाही त्यांचा विचार होता, परंतु तो पुढे जाऊन अंमलात येऊ शकला नाही काय कारणास्तव. आता आपण त्यांचं स्वराज्य अल्टिमेट गोल याबद्दल जाणून घेऊया. टिळकांच्या चतुसूत्री कार्यक्रमात स्वराज्याला सेंट्रल रोल होता, त्याचा मध्यवर्ती स्थान होतं. कारण भारतीयांसाठी स्वराज्य प्राप्त करणे हाच टिळकांच्या एकंदर राजकारणाचा हेतू होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता येथील 1906 मध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनात दादाभाई नौरोजी द ग्रेट मॅन यांनी स्वराज्याची मागणी केलेलीच होती. काँग्रेसमध्ये त्यावेळी मवाळ आणि जहाल असे दोन गट पडले होते. जहाल गटाचं नेतृत्व अर्थातच टिळकांच्याकडे होतं आणि मवाळ गटाचं नेतृत्व दादाभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले, राजा राममोहन राय यांच्याकडे होतं. त्यातल्या त्यात गोपाळकृष्ण गोखलेंकडे होतं. परंतु त्या दोन्हीचे ध्येय एकच म्हणजे स्वराज्य होतं. मवाळ आणि जहाल या दोन्हीमध्ये फरक होता फक्त स्वराज्य प्राप्तीच्या मार्गासंबंधीचा. मवाळ गटाचं एकच म्हणणं होतं, प्राप्तीसाठी फक्त सनदशीर मार्गांचाच अवलंब करायचा, विनंती करायची, शिष्टमंडळ पाठवायचं, अशा गोष्टींचाच अवलंब करायचा. पण जहाल गटाचं असं म्हणणं होतं की सनदशीर मार्गांमुळे आपल्याला स्वराज्य मिळणार नाही, त्यामुळे ब्रिटिशांची भारतातील सत्ता सनदशीर नाही तर त्याविरुद्ध चळवळ करूनच मिळेल. त्यामुळे टिळकांनी स्वराज्याच्या चळवळीसाठी अर्ज, विनंत्या, शिष्टमंडळ इत्यादी गोष्टींवर वेळ न घालता बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण या मार्गांचा त्यांनी अवलंब करायला सुरुवात केली. टिळकांनी स्वराज्याचा अर्थ व्यापक दृष्टिकोनातून लावलेला होता. स्वराज्य म्हणजे सुव्यवस्थित राज्य, सुखकर न्याय असा स्वराज्याचा अर्थ दोन प्रकारे होतो. भारतातील ब्रिटिशांचे राज्य अशा प्रकारचं नव्हतं हे स्पष्टच केलं होतं त्यांनी आणि सिद्धही करून दाखवलं होतं. त्यामुळे टिळकांनी स्वराज्याचा मांडलेला दुसरा दृष्टिकोन हा नैतिक स्वरूपाचा आहे. दुसरा दृष्टिकोन कोणता होता? सुखकर न्याय. पहिला दृष्टिकोन सुव्यवस्थित राज्य. टिळकांच्या मते स्वराज्य म्हणजे केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हे तर कधीही न संपणारी अंतःप्रेरणा आहे, आतून येणारी प्रेरणा आहे. त्यामुळे स्वराज्याशिवाय व्यक्तीचं व समाजाचं जीवन अगदी अर्थशून्य होतं. त्यामुळे स्वराज्य ही नितांत आवश्यक असणारी गोष्ट आहे. थोडक्यात टिळकांनी चतुसूत्री कार्यक्रम स्वीकारून भारतीय राजकीय विचार आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलन यांना नवे वळण दिलं. त्यांनी ही चळवळ अगदी माणसापर्यंत लोकांत पोहोचवली. खेड्यापाड्यात प्रत्येक भागात देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचवली. म्हणून ही लोक चळवळ म्हणल्या जाऊ लागली. त्यांनी राष्ट्रीय चळवळ लोकाभिमुख केली. टिळकांच्या एकंदर विचार व कार्यामुळे भारतातील लोकात नवचैतन्य निर्माण झालं. त्यांच्यात एक आशा निर्माण झाली की आपल्यालाही स्वातंत्र्य मिळू शकतं, आपल्यालाही स्वराज्य प्राप्ती होऊ शकते.
व या टिळकांच्या एकंदर विचार कार्यामुळे भारतातील लोकात नवचेतन निर्माण तर झालंच झालं व राष्ट्रीय स्वातंत्र्य व आंदोलन अधिक तीव्र त्यांनी करण्याचा प्रयत्न केला होता. आता आपण टिळकांचे सामाजिक सुधारणेबाबतचे विचार जाणून घेऊयात. मित्रांनो, हा पाठ खूप महत्त्वाचा आहे, या पाठाकडे विशेष लक्ष द्यावं. व्ह्यूज ऑन सोशल रिफॉर्म्स, सामाजिक सुधारणेबाबत टिळकांचे विचार. भारतातील ब्रिटिश सत्तेच्या काळात इंग्रजी शिक्षणाचा प्रसार झाल्यावर सुशिक्षित लोकात सामाजिक सुधारणांचा विचार होऊ लागला होता. त्या काळात काही सामाजिक सुधारणाही झाल्या, परंतु त्याचबरोबर आधी सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा याबद्दलही वाद सुरू झाला होता आणि याच कारणांमुळे टिळक व आगरकर यांच्यामध्ये मतैक्य होऊ शकलं नाही व त्यांच्यात शत्रुत्व निर्माण झालं होतं. पुढे जाऊन आधी सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा या वादात टिळकाने आधी राजकीय सुधारणेचे समर्थन केले आणि प्रत्यक्षातही राजकीय सुधारणा आणि राजकीय प्रश्नालाच त्यांनी प्राधान्य दिलं. अर्थात त्यांना भारतातील सामाजिक प्रश्नाची पूर्ण जाणीव नव्हती अशातली गोष्ट नाही, पण सामाजिक सुधारणा झाल्या पाहिजेत असं त्यांचं आधी मत होतं. सामाजिक सुधारणे आधी राजकीय सुधारणेनेच होऊ शकतात असं त्यांचं मत होतं. भारतात राजकीय सुधारणा झाल्या की सामाजिक सुधारणा अगदी सहजपणे होऊ शकतील, हा त्यांचा मुद्दा होता. भारतीयांनी आधी स्वराज्याचा व स्वातंत्र्याचा लढा एकजुटीने लढावा व स्वातंत्र्य पदरात एकदा पाडून झालं की त्यानंतर त्यांनी समाजात, धर्मात परिस्थितीनुसार हळूहळू परिवर्तन करावं असा विचार त्यांनी मांडला होता. त्यांनी आधी सामाजिक सुधारणांना विरोध करण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्यांना सामाजिक सुधारणा वाचून राजकीय सुधारणा म्हणजे अर्थशून्य वाटत होत्या. राजकीय स्वातंत्र्य ह्या अशक्य आहेत असा त्यांचा युक्तिवाद त्यांना बिलकुल मान्य नव्हता. सामाजिक सुधारणा वाचून राजकीय सुधारणा व राजकीय स्वातंत्र्य अशक्य आहे हा युक्तिवाद त्यांचा होता व त्यांना हा मान्य नव्हता. हा युक्तिवाद उदारमतवाद्यांचा होता. स्त्री शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे असं टिळकांचं मत होतं, परंतु त्यांनी सहशिक्षणाला विरोध केला. सामाजिक सुधारणा अधिक व्यापक आणि शीघ्र गतीने व्हाव्यात म्हणून सुधारकांनी 1888 मध्ये सहशिक्षणाचा प्रस्ताव तर मांडला होता, पण टिळकांनी त्याला विरोध केला होता. स्त्रियांचे कार्यक्षेत्र चार भिंतीच्या आतच आहे आणि त्या दृष्टीने त्यांना उपयुक्त होईल असाच अभ्यास त्यांना दिला पाहिजे, म्हणून मुलींसाठी स्वतंत्र शाळा असाव्यात असं त्यांचं एक मत होतं. पण त्यांनी स्त्री शिक्षणाला विरोध केला नव्हता. ही गोष्ट एक जाणून घेण्यासारखी आहे. बालविवाह बंद झाले पाहिजेत. मुलींचं 16 वर्षानंतर आणि मुलांचं 21 वर्षानंतर विवाह करावे. तसेच विद्वांनाही विवाह करण्याची परवानगी असली पाहिजे असं त्यांचं परखड मत होतं. आणि हे त्या काळी हा विचार असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो, एक लक्षात घ्या. विद्वांचं केशवपन अर्थात मुंडन करू नये, कारण ही अतिशय गलिच्छ परंपरा होती. भारतीय समाजात ही फार माणसापर्यंत लोकांमध्ये पोहोचलेली होती. हिंदू समाजातील जातीभेद, अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे. भारतातील जाती व्यवस्था ही ईश्वर निर्मित नाही, तर तिचा उगम एका विशिष्ट ऐतिहासिक परिस्थितीत झाला होता असं त्यांचं मत होतं. हिंदू समाजात अस्पृश्यता नष्ट झालीच पाहिजेत, परंतु हुंडाबंदीही व्हावी आणि हा सामाजिक सुधारणेचा एक भाग म्हणून टिळकांनी ब्रिटिश शासनाने मंजूर केलेल्या संमती विधेयकाला मात्र विरोध केला होता. टिळकांनी केवळ सामाजिक सुधारणांचा विचार मांडला नाही, तर प्रत्यक्ष वैयक्तिक जीवनात आणि सार्वजनिक जीवनात त्या सुधारणांचा स्वीकार केला होता. टिळकांनी सुरू केलेल्या गणपती उत्सवात, शिवजयंती उत्सवात व इतर सार्वजनिक कार्यक्रमात जातीभेदाला बिलकुल स्थान नव्हतं. सामाजिक सुधारणांचे मार्ग कोणते असावेत याबद्दल टिळकांनी सविस्तर विचार मांडले. त्यांनी सुचवलेले सामाजिक सुधारणांचे मार्ग इतर सुधारकांनी सांगितलेल्या मार्गापेक्षा अगदीच भिन्न होते. पाश्चात्य लोकांचे अनुकरण करून भारतात सामाजिक सुधारणा होतील यावर त्यांचा बिलकुल विश्वास नव्हता. सामाजिक सुधारणासाठी लोकांवर सक्ती करणेही त्यांना मान्य नव्हते. सामाजिक सुधारणासाठी लोकशिक्षण, लोकजागृती यासारख्या मार्गांचा स्वीकार करावा असं त्यांचं मत होतं. सुशिक्षित लोकांनी स्वतःच्या जीवनात सुधारणांचा स्वीकार करून आदर्श निर्माण करणे इत्यादी गोष्टींचा त्यांनी पुरस्कार केला होता. सामाजिक सुधारणांसाठी ब्रिटिशांनी हस्तक्षेप व कायदे करायला नाही पाहिजेत असं त्यांचं मत होतं. सामाजिक सुधारणांसाठी आधी स्वराज्य मिळवावं आणि नंतर भारतीयांनी निवडून दिलेल्या कायदे मंडळात कायदे करावेत.
असं त्यांचं मत होतं. त्यावेळची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी आधी राजकीय सुधारणांचा व स्वराज्याचा आग्रह त्यांनी धरला होता. आता त्यांचे आपण धार्मिक विचार बघूयात. रिलिजियस व्ह्यूज ऑफ टिळक. टिळकांचे धार्मिक विचार. टिळकांनी स्वतः वेद, उपनिषद, गीता इत्यादी धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास केलेला होता. ते संस्कृत विशारद होते. 1908 ते 1914 या काळात मंडालेच्या तुरुंगात असताना भगवद्गीतेचा अगदी सोप्या भाषेत अर्थ सांगण्यासाठी त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहून काढला. त्यांची संस्कृत भाषेवर अगदी पकड होती. टिळकांची हिंदू धर्मावर फार निष्ठा होती. ते स्वतः सनातनी होते. त्यांनी अगदी दैनंदिन जीवनात धार्मिक विधीही मान्य केले होते. हिंदू धर्मातील भिन्नतेकडे दुर्लक्ष करून त्यातील काही समान तत्वांवर भर दिल्यास हिंदू लोकात ऐक्य निर्माण करणे शक्य आहे आणि तसं केल्यास एक प्रचंड सामर्थ्य उभं राहू शकते हे त्यांनी ओळखलं होतं. त्यातून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होऊ शकते. कारण राष्ट्रीयत्वात धर्म हा एक महत्त्वाचा घटक असतो. म्हणून राष्ट्रीय एकतेसाठी पुन्हा हिंदू राष्ट्र निर्माण केलं पाहिजे असं त्यांचं मत होतं. टिळकांनी धर्माचा आधार घेऊन राष्ट्रवादाचा जो विचार मांडला आहे त्यामुळे त्यांच्यावर हिंदू पुनरुज्जीवनवादी किंवा हिंदूंचं साम्राज्य प्रस्तावित करणारे विचाराचे असं त्यांना म्हटलं जायचं. पण ती टीका काय बरोबर नाही, कारण त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्यतेचाही प्रयत्न केला होता. कारण त्यांनी सार्वजनिक जीवनात राजकीय क्षेत्रातही धार्मिक किंवा सांप्रदायिक भेदभाव कधी केला नव्हता. आणि या गोष्टी पुरेशी आहे की ते हिंदू पुनरुज्जीवनवादी नव्हते. टिळकांच्या धर्मविषयक विचारात त्यांनी गीतेचा लावलेला अर्थ महत्त्वाचा आहे. समाजसेवा, जनसेवा म्हणजेच ईश्वर प्राप्ती होय असं त्यांचं मत होतं. धर्म म्हणजे एक अनुबंध आहे. माणसाच्या आत्म्याला ईश्वराशी आणि माणसांना परस्पराशी बांधणारे जे तत्व आहे त्यालाच धर्म म्हणतात. त्यांच्या मते हिंदू धर्मात ईश्वर प्राप्ती, माणसाचे कर्तव्य, भौतिक बंधने आणि सामाजिक संबंध इत्यादीचा विचार अगदी स्पष्टपणे केला आहे. म्हणून हिंदू धर्म हा श्रेष्ठ आहे असं त्यांचं मत होतं. हिंदू धर्मात धार्मिक सहिष्णुता आहे आणि म्हणूनच हा धर्म श्रेष्ठ दर्जाचा आहे असं त्यांना वाटायचं. टिळकांच्या धर्मविषयक विचारात हिंदू मुस्लिम ऐक्याचाही विचार केलेला आढळतो. राष्ट्रीय ऐक्य जोपासण्याच्या दृष्टीने हिंदू मुसलमानांनी कलह करू नयेत. धार्मिक सहिष्णुता, इतरांच्या मतांबद्दल आदर ठेवावा आणि हे आदर ठेवून जर आदर ठेवून हिंदू मुसलमान वागले तर भारताचं भवितव्य अगदी उज्ज्वल आहे असं त्यांचं मत होतं. आता आपण टिळकांचं योगदान, भारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांचं योगदान, त्यांचं महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया. टिळक हे थोर युगपुरुष होते, यात काही संशयच नाही. आधुनिक भारताच्या इतिहासात आणि राजकीय विचारवंतात टिळकांचं अगदी स्थान श्रेष्ठ दर्जाचे आहे. कारण ते गांधींच्या पूर्वीचे सगळ्यात मोठे नेते होते. ते उत्कृष्ट पत्रकार, वक्ते, देशभक्त तसेच सफल राजकारणी होते. कारण त्यांनी ही राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ अगदी तळागाळापर्यंत पोहोचलेली होती. ही फक्त सुशिक्षित समाजापुरती राहिलेली नव्हती. ते जहाल राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते होते आणि राजकारण जनतेपर्यंत पोहोचवणारे जनतेचे नेते. म्हणूनच त्यांना लोकमान्य, अर्थातच ॲक्सेप्टेड बाय पीपल्स म्हणजेच लोकमान्य म्हटलं जायचं. ते एक उत्तम शिक्षक म्हणून आणि व्यासंगी संशोधक म्हणूनही लोकमान्य टिळकांचे स्थान अगदी महत्त्वाचे आहे. त्यांनी स्वदेशी वस्तू प्रचारणी सभेचं नेतृत्व केलं होतं. ही गोष्ट विद्यार्थ्यांना खूप महत्त्वाची आहे. हा प्रश्न जशास तसा येऊ शकतो. व अनेक सहकारी केंद्रांची स्थापनाही केलेली आहे. टिळकांनी आपल्या विचार व कार्यामुळे ब्रिटिश सत्तेच्या विरोधात सर्वसामान्य लोकांना उभं केलं होतं. त्यांनी ब्रिटिश सत्तेमधील दोष पटवून देऊन लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची आणि राष्ट्रवादाची भावना निर्माण केली. त्यामुळेच लोकमान्य टिळक एकाच वेळी भारतातील राजकीय राष्ट्रवादाचे शिल्पकार आणि दुसऱ्या बाजूला ब्रिटिशांच्या बाजूने विचार केला तर भारताच्या असंतोषाचे जनक होते. फरक इतकाच की भारतीय लोकांनी त्यांना राष्ट्रवादाचं शिल्पकार म्हटलं तर ब्रिटिशांनी म्हणजेच व्हॅलेंटाईन चिरोल यांनी भारतीय असंतोषाचे जनक म्हणून त्यांना उद्गारलं. टिळकांचे राजकीय कार्य हे दैदिप्यमान होतं. त्यांचं कार्य त्यांच्या समकालीन लोकांनाच नव्हे तर आजही अनेकांना सगळ्यांनाच प्रेरणादायी ठरतंय. भारताच्या राष्ट्रीय आंदोलनात टिळकांचे स्थान निश्चित श्रेष्ठ दर्जाचं आहे. टिळकांचे एकंदर विचार व कार्याचा प्रभाव नंतरच्या भारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलनावर अगदीच पडलेला आहे हे स्पष्टपणे दिसते.
त्यांच्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दीर्घकाळपर्यंत नेतृत्व करणाऱ्या महात्मा गांधींच्या राजकारणावरही टिळकांच्या विचारांचा प्रभाव मोठा होता व गांधींनाही कळलं होतं की भारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ ही तळागाळापर्यंत जर नेली नाही तर कधीही यशस्वी होऊ शकणार नाही आणि भारताला कधीही राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळणार नाही. म्हणून त्यांनी टिळकांच्या या लोकचळवळीचा मार्गाचा फायदा घेतला. फक्त त्यांची पद्धत ही वेगळी होती आणि टिळकांची पद्धत वेगळी होती. टिळकांचे व्यक्तिमत्व हे हिमालयाप्रमाणे अद्वितीय आणि उत्तुंग आहे. हा महात्मा गांधींनी त्यांच्याबद्दल विचार मांडला होता. तर मित्रांनो, आपण टिळकांबद्दल अगदीच माहिती व्यवस्थितरित्या करून घेतलेली आहे. जो सिलेबसमध्ये 3 पॉईंट्सचा समावेश आहे त्यानुसार आपण या लेक्चरमध्ये जाणून घेतले. सिलेबसमध्ये सोशल रिफॉर्म्स, चतुसूत्रीय आणि नॅशनलिझम या 3 विषयांचा समावेश केला म्हणून आपण त्याच्याही पेक्षा जास्त अभ्यास या लेक्चरमध्ये केलेला आहे. तरी पण विद्यार्थ्यांनी एकदा टेक्स्टबुकचा वापर करावा व वेगवेगळ्या प्रकारचे टेक्स्टबुक वाचावे जेणेकरून टिळकांबद्दल आणखीही माहिती आपल्याला गॅदर करता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू. दिस इज ऋषिकेश क्षीरसागर सायनिंग ऑफ.